काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी भवनमध्ये आदरणीय जयंत पाटलांचा वाढदिवस 16 तारखेला झाला, परंतु त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तुमच्या ग्रामीण जिल्ह्यातील जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, प्रदेशचे पदाधिकारी आणि काही महत्त्वाचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आज आम्ही शिबिर घेतलं आणि या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावरती वक्त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि दिवसभरापासून सकाळी या शिबिराचं 10 वाजता उद्घाटन झालं आणि आता 5 वाजता त्याचा समारोप झाला। तर याच्यासाठी आमचे प्रमुख वक्ते विकासजी लवंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे प्रवक्ते आहेत, तसेच अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे जावेद हबीब साहेब आहेत, आमचे प्रदेश सरचिटणीस विलासराव चव्हाण साहेब आहेत, आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस सलीम सर आहेत, आमचे सर्व तालुकाध्यक्ष, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या शिबिरात उपस्थित होते। आणि या शिबिरामध्ये आज काय जे वेगवेगळे विषय, राजकीयाची परिस्थिती चालली महाराष्ट्रामध्ये, देशात तर चाललीच, परंतु आपण देशाचे नेते नाही, परंतु राज्यात ही जी काही परिस्थिती चालली त्या परिस्थितीची सगळी चर्चा करण्यात आली, उहापोह करण्यात आला आणि कार्यकर्त्यांना जी संभ्रम अवस्था आहे त्या कार्यकर्त्यांना या सर्व वरिष्ठ नेत्या मंडळींनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सर्व प्रश्नांचं निरसन केलं। त्या संदर्भात आमचं पुढील जे काही विषय चर्चा आहे पक्षाच्या संदर्भात, आजची भूमिका, ही भूमिका आमचे लवंडे साहेब आहेत, प्रदेश प्रवक्ते, हे आपल्यासमोर आता मांडतील। त्यांना विनंती। नमस्कार, मी विकास लवंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी प्रदेश प्रवक्ता आहे। आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये याच्यासाठी आलो होतो की आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पक्षाच्या सर्व फ्रंटल सेलच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आज दिवसभराचे घेतले होते आणि या निमित्ताने मी समारोपाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी, संवाद करण्यासाठी इथे आलो होतो। हे पाहत असताना माझ्या एक लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या राजकीय वातावरण आहे ते सर्वसामान्य किंवा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। याचं कारण असं, गेल्या 2 वर्षात आपण पाहत असाल की मागच्या वर्षी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ताकदीनं, दिल्लीची जी अदृश्य शक्ती ज्याला म्हणतो आपण, त्यांनी निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष असेल यांच्या माध्यमातून ती हिसकावून घेतली आणि ती एकनाथ शिंदेकडे दिली। त्याच पद्धतीने यावर्षी आदरणीय पवार साहेब, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पक्ष स्वतः स्थापन केला, त्याच पवार साहेबांना त्या पक्षातनं एक प्रकारे बाहेर काढल्यासारखं आज भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापकालाच सांगितलं हा पक्ष तुमचा नाही आणि त्यांना त्यांचं चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतला। त्या संदर्भामध्ये काल सुप्रीम कोर्टामध्ये जे सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये आम्हाला आता नव्याने चिन्ह देण्याचं निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने जी काय काल सुनावणी घेतली त्याचा आम्ही खूप आभार मानतो सुप्रीम कोर्टाचं, कारण सुप्रीम कोर्ट हीच एकमेव आता अशा लोकशाहीसाठी राहिलेली आहे। बाकीच्या सर्व स्वायत्त संस्थांच्यावर भारतीय जनता पार्टीचं, केंद्र सरकारचं नियंत्रण आलेलं आहे, तिथे लोकशाही आता दिसत नाही आणि म्हणून पुढच्या काही दिवसात आम्हाला चिन्ह नव्याने मिळेल आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत, अंतिम निकाल येईपर्यंत चिन्हाने आमचं नाव कायम राहील अशी स्थिती आहे। आत्ता आम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक लक्षात येते की पुणे जिल्हा वगळता बाकी ठिकाणी आमचं अजितदादा मित्रमंडळाशी कुठेही स्पर्धा दिसत नाही आम्हाला। पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात फार तर स्पर्धा होऊ शकते, बाकी कुठेही अजितदादा मित्रमंडळाच्या पक्षाची, आमच्या पक्षाची स्पर्धा होत नाही। आमची स्पर्धा ती काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या याच्याशी असेल पक्षाशी किंवा भारतीय जनता पार्टीची सर्रास आमची महाराष्ट्रात स्पर्धा राजकीय त्या ठिकाणी आहे आणि आम्ही ती ताकदीने लढणार आहोत। लोकसभेत आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे असणार आहेत, त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये मेळावे, बैठका, शिबिर, सभा, आदरणीय पवार साहेबांची आता उद्या मनसर येथे पुणे जिल्ह्यात 4 वाजता उद्या जाहीर सभा होणार आहे। मोठी जाहीर सभा त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी मोठी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे आणि अशाच पवार साहेबांच्या सभा वेगवेगळ्या मतदारसंघात पुढच्या काळात सातत्याने होतील। आम्ही सर्वजण ताकदीने या सगळ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत।
ते औरंगाबादचं नामांतरण मी कसं बघतो? औरंगाबादचं नामांतरण झालं याच्यात काय कोणाला वाईट वाटायचं काही कारण नाही. छत्रपती संभाजीनगर हे झालं याच्यावर सर्वानुमते विधिमंडळात त्याच्यावर ठराव झाला, मंत्रिमंडळाला कोणी काही आक्षेप घेतलेला नाही. परंतु नामांतर केली म्हणून त्या शहराचे प्रश्न सुटतात किंवा त्या देशाचे प्रश्न सुटतात किंवा त्या समाजाचे प्रश्न सुटतात असं काय कुठं घडलेलं नाही आतापर्यंत. खरं तर छत्रपती संभाजीनगर असलं आणि औरंगाबाद असलं काय मूळचे जे इथले मूलभूत प्रश्न आहेत, उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न, इथले तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरेंनी त्यावेळेस पवारसाहेब कृषी मंत्री होते, इथली जी जायकवाडी धरणातनं पाणी आणायचं होतं ही स्कीम त्या काळात पवारसाहेबांनी मंजूर करून दिलेली केंद्रातनं फंड देऊन. परंतु ती इथल्या राजकारणात स्थानिक राजकारणाच्या कारणामुळे किंवा वेगळ्या आणखी काही कारणामुळे ती स्कीम मला वाटतं अजूनही पूर्ण झालेली नाही. खरं तर अशा प्रश्नावर फोकस व्हायला पाहिजे. आज अनेक कंपन्यामध्ये रोजगार निर्माण व्हायच्या ठिकाणी कंपन्या बंद पडत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या गुजरातला घालवल्या जात आहेत. मग या सरकारचं जे आता प्रेम आहे हे केवळ नामांतर करून किंवा काहीतरी धार्मिक प्रश्न उपस्थित करून किंवा जातीय प्रश्न निर्माण करून मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, ही आमची भूमिका आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिबिर झाले, असे शिबिर राज्यभरामध्ये सुरू आहेत आणि तिथले लोक सर्वसामान्यांचा काय अनुभव? राज्यभर ही शिबिरं घेत असताना एक लक्षात येतं की जे कोणी आतापर्यंत आमच्या पक्षात होते, उदाहरणार्थ आता या जिल्ह्यामध्ये सतीश चव्हाण इकडे प्रमुख असायचे, यांनी आतापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे आता आमच्याकडे कार्यकर्ते दिसतात अतिशय क्वालिटीचे कार्यकर्ते आहेत, अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, हे कुठेतरी बाजूला पडले होते आणि असे एक सरदार तयार झाले होते. कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर लोकांचा घोळका त्या ठिकाणी होता आणि अशा लोकांच्या घराण्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत नव्हती. हे शिबिरं करत असताना महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना मला एक लक्षात येते की अनेक दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते, तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते पुढे येत आहेत. नवीन कार्यकर्त्यांना निश्चितच पवारसाहेब संधी नेहमीच देत असतात आणि पवारसाहेबांचं धोरणच ते सध्या आता आहे की प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पातळीवर नवीन तरुणांना, नवीन चेहऱ्यांना आता संधी द्यायची, हे धोरण सध्याचं आमचं आहे. आता लोकसभेच्या सीटचं शेअरिंग त्याबाबत काय निर्णय झालेला आहे की आपण उमेदवार देणार? महाविकास आघाडीमध्ये आमच्या पक्षाने 12 जागांची अपेक्षा ठेवलेली आहे. काहीतरी 10 जागावर आमच्या पक्षाचं महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं आहे. एकूण 40 जागांमध्ये एकमत झालेलंच आहे. 8 जागांच्या संदर्भात अजून चर्चा चालू आहेत. वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांच्याशी काही डिस्कशन सुरू आहे आणि ते मला असं वाटतं पुढच्या 8-10 दिवसात तेही पूर्ण होईल. बाकी 40 जागांच्या बाबतीमध्ये एकमत झालेलं आहे महाविकास आघाडी. मराठा आरक्षण विधेयक आज मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की आपण प्रयत्न करूया. तर रोहितदादांनी संशय व्यक्त केला, संभ्रम निर्माण झालेला आहे. ते जे मुख्यमंत्री जे म्हणाले ते असे का म्हणाले आणि मराठा समाजाची लोकसंख्या 28% असताना 10% आरक्षण कोणत्या आधारावर दिलं हे स्पष्ट झालं. खरं तर ज्या दिवसापासून मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालं, पहिल्यांदा तिथे लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये ज्या काही तिथल्या लोकांना अगदी बेछूटपणे मारहाण करण्यात आली, तिथे लोक जखमी झाले आणि तिथून पुढं या आंदोलनाला एक सहानुभूती तयार झाली. एक आंदोलन मोठं राज्यव्यापी उभं राहिलं. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली 2-3 वेळा उपोषणं झाली. मुंबईपर्यंत जाण्याचा सुद्धा तो एक प्रयत्न झाला. परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी, त्यांच्या भावनांशी इथं खेळच केला. हे आपल्याला गेल्या 4-5 महिन्यात जर घटनाक्रम जर आपण पाहिला ते एक लक्षात येते. छत्रपती शिवरायांच्या पायाला सुद्धा शपथ लावून यांनी पायाला हात लावून शपथ घेतली आणि मी आरक्षण देणार असं सांगितलं. खरं तर मराठा आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे आणि ज्यांचे कुणबी जात प्रमाणपत्राचे पुरावे आहेत जुने, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणे ही एक वेगळी मोहीम आहे आणि ती जुनीच आहे. 94 सालापासून ते कुणबी प्रमाणपत्र अनेक लोकांना मिळतात. त्याला आता ती गती मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी काही मागणी केली होती ती कुठेतरी आजच्या अधिवेशनात ती दिसत नाहीये. ज्यावेळेस वाशीवरून हा मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला निघालेला माघारी फिरला, त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची दिशाभूल केली गेली. त्यावेळेस अनेक जाणकारांनी सुद्धा हे मत व्यक्त केलं होतं, कायदेतज्ञांनी सुद्धा मत व्यक्त केलं की ते अधिसूचना आणि अध्यादेश आणि GR या सगळ्यांचे शब्दांचे खेळ केले गेले आणि एकनाथ शिंदेचे जे OSD होते मंगेश चिवटे नावाचे, ते कुठेतरी त्या ठिकाणी मध्यस्थी करत होते, बोलणी करत होते आणि का कोणास ठाऊक जरांगे पाटलांची त्या ठिकाणी बुद्धिभेद करून, दिशाभूल करून त्यांना त्या ठिकाणी परत पाठवलं आणि एक प्रकारचा राज्यात माहोल केला एकनाथ शिंदेनी स्वतःच
पैसे खर्च करून त्यांच्या कार्यकर्त्यांना पैसे देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये फ्लेक्स होर्डिंग लावले अभिनंदनाचे स्वतःच्या. एकनाथ शिंदेनी स्वतःचं अभिनंदन करून घेतलं. मराठा समाजातल्याही सर्वसामान्य तरुणांना असं वाटलं तर आपला प्रश्न सुटला. प्रत्यक्षात मात्र उलट झालं. काही दिवस गेले, एक आठवडा गेला आणि जरांगे पाटलांच्या ते लक्षात आलं